भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, आप देख रहे हैं खबर SNS टीवी। मैं हूं आशीष पटेल। महाराष्ट्र के अकोला में सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य पिंजर गांव के नागरिक ओर से रास्ता रोको आंदोलन किया गया। पूरे मामले की तह तक जाने के लिए आइए दिखाते हमारे संवाददाता संजय चौहान की एक खास रिपोर्ट। बार्शी टाकली तालुका पिंजर धनगर समुदाय को अनुसूचित जनजाति ST जाति प्रमाण पत्र वितरित करने के आदेश के संबंध में सरकार के निर्णय के अनुरूप पिंजर के धनगर समुदाय की ओर से राज्य स्तरीय रास्ता रोको आंदोलन आयोजित किया गया था। धनगर समुदाय महाराष्ट्र में पीढ़ियों से चरवाहे और पशुपालक के रूप में कार्य कर रही, जिसके कारण धनगर जमात 68 वर्षों से अपने संवैधानिक अधिकारों से वंचित है। यह गलती तब हुई जबकि धनगर नामक जमात अस्तित्व में ही नहीं है। विभिन्न मांगों का ज्ञापन दिया गया और रास्ता रोको विरोध प्रदर्शन को सरकार के ध्यान में लाया गया। इस दौरान धनगर समाज के पिंजर गांव के समाज बांधव पदाधिकारी उपस्थित रहे। अशोक निराग्रे, माजी सरपंच मोहन निराग्रे और कई अन्य कार्यकर्ता भी उपस्थित। SNS खबर डॉक्टर संजय चव्हाण अकोला। आपण पिंजर गावामध्ये आलेले आहेत। विशेषतः आपण इथं बघत आहात तर कारण की पिंजर गावामध्ये हा जो रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तर नेमकं कशासाठी केलेलं आहे तर पिंजरचे जे माजी सरपंच आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। आज आपण या गावामध्ये जो मोर्चाचा उद्देश आहे तर आपल्यासमोर पूर्ण नाव सांगा आणि सविस्तर माहिती द्या। माझं नाव मी अशोक किसनराव लोणागरे, सरपंच ग्रामपंचायत पिंजर, जिल्हा अकोला। आज पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन चालू आहे। आज आमच्या समाजाला आरक्षण बरेच दिवसापासून आमचा समाज भटकता समाज आहे, जंगलात राहतो, शेळी मेंढ्या आणि गरीब समाज असून कोण्याच पक्षाने आजपर्यंत आम्हाला आरक्षण दिलेलं नाही आणि कोणत्या गोष्टीचा आम्हाला लाभ मिळाला नाही। आजपर्यंत आमचे मुलं शिक्षणात सवलतीपासून वंचित राहिले आहे आणि आता आम्ही आमचा समाज आता रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आज आमचा मूर्तीवर मतदारसंघामध्ये 22,000 लोकसंख्या आहे। 22 लोकसंख्येचे आज आमचा धनगर समाज एक आमदार निवडून आणू शकतो आणि पाडू सुद्धा शकतो। आजपर्यंत निरा गांजार दाखवले आणि आमच्या समाजाचा निरा उपयोग करून घेतला त्यांनी। त्यामुळे आम्ही आज यानंतर आम्हाला आरक्षण जर मिळालं नाही, सवलती मिळाल्या नाहीत, आम्ही रस्त्यावर उतरून आज त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ। भाऊ, इथं जो तुमचा धनगर समाज आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आंदोलन केलेलं आहे का? नेमकं कुठं आंदोलन चालू आहे आपलं? पूर्ण राज्यभर चालू आहे आंदोलन। कारण आज आमचा समाज हा पेटून उठलेला आहे। सर्व समाजांना आरक्षण मुद्दे मांडून आले आहे। आज आमचा समाज बरेच दिवसापासून भांडत आहे, पवार साहेबांसोबत, उद्धवजी सोबत आणि भाजपच्या सर्व सोबत आहेत, म्हणून आजपर्यंत कोणी आम्हाला आरक्षण दिलं नाही आणि गांजार दाखवलं। त्यामुळे आम्ही याच्यानंतर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आमची जागा नक्कीच त्यांना दाखवून देऊ। यावेळी आम्ही जे पलटी करून दाखवू त्यांना। इथं तुम्ही पिंजर गावामध्ये जो आंदोलन करत आहात त्या किती वाजेपर्यंत चालणार आहे आंदोलन? आपलं आंदोलन आधी दिवसभर आहे, परंतु जेणेकरून पब्लिकला त्रास होऊ नये, पोलीस प्रशासनाचं सहकार्य करावं ह्या आमच्या उद्देशाने आम्ही आमचं आंदोलन आधीच थांबवत आहोत। नमस्कार, डॉक्टर संजय चव्हाण अकोला।